उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीमध्ये तिन्ही अल्पवयीन बहिणींना मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। घटनास्थळावरून एक नोट आणि एक डायरी पोलिसांनी जप्त केली। प्राथमिक माहितीनुसार डायरीमध्ये काही कोरियन गेम्सचा उल्लेख आढळला आहे, मात्र याचा या प्रकरणी थेट संबंध आहे का हे तपासात अद्याप स्पष्ट झालेले नाही। मुलींचे मोबाईल फोनही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। पोलिसांचे म्हणणे आहे की फोनमधील डिजिटल ॲक्टिव्हिटी तपासल्यानंतरच पुढील माहिती मिळू शकते। सध्या तांत्रिक तपास, डिजिटल डेटा तसेच सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास सुरू आहे। मुलींचे वडील चेतन कुमार यांनी सांगितले की कोरोना काळात मुलींचा मोबाईल वापर वाढला होता आणि काही ऑनलाईन गेम खेळण्याची सवयही होती। शाळेत उपस्थितीत अनियमितता असल्याचेही पोलिसांनी नोंदवले। स्थानिक रहिवाशांनी संशयास्पद परिस्थिती लक्षात येताच पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पुरावे गोळा केले। या प्रकरणात कौटुंबिक परिस्थिती, डिजिटल वापर, सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग पॅटर्न या सर्व पैलूंची तपासणी सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।